हॅलो एव्हरीवन, वेलकम टू MPSC एक्झाम मंत्रा. मी प्रगती. आता आपल्या ज्या MPSCच्या मुख्य परीक्षा असणार आहेत त्यामध्ये गट क ची मुख्य परीक्षा आहे आणि आपला जो 14 जूनचा पेपर झालेला आहे त्याची 5 डिसेंबरची मुख्य परीक्षा. या सगळ्यांच्या अँगलनी आणि त्याचबरोबर सरळ सेवेसाठी ज्या काही परीक्षा आता येतील या सगळ्यांच्या दृष्टीने आपण इंग्लिश विषयाची तयारी कशी करायची, त्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आणि केलेला अभ्यास लक्षात कसा ठेवायचा या सगळ्याबद्दल डिस्कशन करणार आहे. आजचं हे जे चर्चासत्र आहे यामध्ये आपण बेसिकली विद्यार्थ्यांनी अभ्यास नेमका कसा करावा इथपासून बेसिकपासून सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असणार आहेत. इंग्लिश विषयाचा अभ्यास कसा करायचा, त्यामध्ये मार्क कसे वाढवायचे, परीक्षेमध्ये ॲक्च्युली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे या सगळ्याबद्दल तर आपण डिस्कशन करणारच आहोत. पण थोडासा एक दुर्लक्षित अँगल जो आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा टेम्परामेंट काय असला पाहिजे याबद्दल सुद्धा मी आज थोडंसं अवांतर बोलणार आहे. शक्यतो मी माझ्या लेक्चर्समध्ये विषयाशी संबंधितच सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात, कधीही अवांतर नसतं. पण कुठेतरी थोडंसं अॅटमॉस्फिअर बघतात, गरज आहे थोड्याशा मार्गदर्शनाची, त्यामुळे मी छोटासा प्रयत्न करत आहे. लेक्चरला आपण सुरुवात करणार आहे. यामध्ये तुम्हाला इंग्लिश विषयासाठी अभ्यास कुठून सुरू करायचा, बेसिक काय, ॲडव्हान्स काय, सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कशन करूयात. आणि त्याचबरोबर 12 जुलैसाठी स्पेशली दिवसांचं टार्गेट काय असलं पाहिजे, कोणता टॉपिक कुठल्या दिवशी करायचा याचं एक प्रॉपर मी तुम्हाला 20 दिवसांचं शेड्यूल देणार आहे. त्याचबरोबर 5 डिसेंबरसाठी सुद्धा एक पर्टिक्युलर प्रॉपर जो काही 165 दिवस असतात त्यातले 150 दिवसांचा प्लॅन मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. पहिल्यांदा तर इंग्लिश ग्रामर जे आहे हे MPSCच्या सर्व मुख्य परीक्षांना आहे. म्हणजे राज्यसेवेच्या परीक्षेपासून ते अगदी गट क च्या मुख्य परीक्षेला सुद्धा आपल्याला इंग्लिश हा विषय संपूर्ण महत्त्वाचा आहे. इंग्लिश विषयामध्ये ज्यावेळेस आपण स्कोर कमी येतो त्यावेळेस आपण ऑटोमॅटिक मेरिटच्या बाहेर पडतो. ज्या विद्यार्थ्यांचे GS मध्ये मार्क येतात त्यांचा कट ऑफ आपण बघतो की जवळपास चांगला लागलेला असतो. पण ज्या विद्यार्थ्यांना स्कोअर करायचा असेल, टॉपची पोस्ट पाहिजे असेल किंवा रँक आपल्याला चांगला पाहिजे असेल तर बेसिकली जो पेपर 1 आहे आपला लँग्वेजेसचा तो खूप महत्त्वाचा आहे. MPSCमध्ये तुम्हाला डिझायर्स पोस्ट किंवा जी तुमची ड्रीम पोस्ट असते ती मिळवण्यासाठी तुम्हाला इंग्लिश विषयाची खूप मदत होते. आणि एक प्लस पॉईंट असा आहे की इंग्लिश विषयामध्ये सगळ्यांनाच मार्क मिळतात असं नाही. म्हणजे बरेच विद्यार्थी असतात की जे खूप चांगले स्कोअर करतात, 40+ जातात सुद्धा, म्हणजे 50 पैकी 40 प्रश्न ते सोडवू शकतात. पण कित्येक विद्यार्थी असे आहेत की जे सिली मिस्टेक्समुळे मागे पडतात आणि ते ऑटोमॅटिकली मेरिटमधून बाहेर पडतात. त्यामुळे पहिल्यांदा तर आपल्याला इंग्लिश MPSCमध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे, हे नोंदवून ठेवावं लागेल. त्यानंतर आता सर्रास एक कॉमन अडचण आहे सगळ्यांची. ज्यांना इंग्लिशची भीती वाटते त्यांनी अजिबात असं समजू नका की मलाच फक्त असं होतं का. इन जनरल सगळ्यांनाच बऱ्यापैकी एक साधारण 70% विद्यार्थी तरी माझ्या माहितीतले असे आहेत की ज्यांना सुरुवातीला इंग्लिशची भीती वाटते, हेच त्यांचं मेन कारण असतं. आता तुम्ही एक काम करायचं आहे की तुम्हाला इंग्लिशची भीती का वाटते ह्याचं कारण शोधून काढायचं आहे. ठीक आहे. आता कारण शोधून काढताना बेसिकली जे माझ्या माहितीत असलेली जी कारणं आहेत त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांचा एक अंडरस्टँडिंग कमी असतं इंग्लिशच्या बाबतीत. आता यासाठी काय करायचं त्याचे सोल्युशन्स पण मी तुम्हाला देणार आहे. दुसरी गोष्ट, मी ग्रामीण भागातला आहे, माझं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे. या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मनात उगाचच एक इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स असतो ज्याला आपण न्यूनगंड म्हणतो. म्हणजे उगाचच बाऊ करायचा. इंग्लिश विषयाला ॲक्च्युली तसंच केलं गेलं आहे. विषय सोपा आहे. आता सॉरी, असं मी तुम्हाला एकदम डिमोटिवेट नाही करत आहे की विषय सोपा आहे आणि तुम्हाला येत नाही, असं नाही म्हणायचं मला. विषय तसं बघितलं तर अंडरस्टँडिंग झालं तर मग प्रश्न जे आहेत कम्पॅरेटिव्हली MPSCच्या परीक्षेत इंग्लिशचे प्रश्न सोपे येतात, तुलनेने सोपे येतात. मग कोणासोबत आपण तुलना करतोय? बँकिंग, SSC, CDSच्या परीक्षांचे जे प्रश्न आहेत इंग्लिश विषयाचे त्या तुलनेत MPSCचे प्रश्न अगदी सोपे येतात. मात्र आपण विषयाच्या खोलात जात नाही. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, भीती वाटण्याचं कारण म्हणजे तुम्ही अशा गोष्टींच्या मागे लागता ज्या तुम्हाला मुळात नॉलेज समजून घेण्यासाठी खूप जास्त हिंडरन्स ज्याला आपण म्हणतो किंवा असा एक मध्ये अडथळा तयार करतात, ते म्हणजे ट्रिक्स. तुम्ही ट्रिक्सच्या मागे लागता. तुम्हाला असं वाटतं की आपण ह्या ट्रिक्स बघूयात, त्या ट्रिक्स बघूयात, याचं एवढंच ऐकूयात, त्याचं एवढंच ऐकूयात. आणि मग तुम्ही काय करता, एक सोर्स न ठेवता प्रत्येकाच्या फक्त ट्रिक्स बघता. तुमचं बेसिक पक्क नसल्यामुळे, ट्रिक्सच्या मागे लागल्यामुळे तुमचा जो मूळ अभ्यास आहे, जो मूळ विषय समजून घेणं आहे ते कमी पडतं आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना इंग्लिशची भीती वाटते. इंग्लिशची भीती घालवायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इंग्लिश वाचता आलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आणि आम्हाला इंग्लिश वाचता येत नाही का? निश्चितच तुम्हाला इंग्लिश वाचता येतं, पण ते किती अंडरस्टँड होतं
हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. रीडिंगसोबतच तुम्हाला इथे या ठिकाणी त्या गोष्टींचं कॉम्प्रिहेंड होणं गोष्टी गरजेचं आहे. गोष्ट कॉम्प्रिहेंड करता आली तर तुम्हाला ती रिवाईज करता येईल. तुमची रिव्हिजन खूप छान झाली तर तुम्ही प्रॅक्टिस क्वेश्चन्स चांगले सोडवू शकता. आणि जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली परीक्षेपर्यंत तर तुम्हाला निश्चितच चांगले मार्क मिळतात. आणि इंग्लिश विषय हा अत्यंत स्कोरिंग विषय आहे. त्यामुळे तुम्ही इंग्लिशची तयारी करत असताना तुमची जी भीती आहे ती पहिल्यांदा घालवून टाका. एखाद्या गोष्टीवर काम करत गेल्यावरच सोल्युशन मिळतं. काय करू म्हणून तुम्ही विचार करत राहिलात आणि काहीतरी वरवर गोष्टी केल्यात तर ते तुमचं कधीही फ्रुटफुल राहणार नाही. ती तुमची पद्धत तुम्हाला जो काही बेसिक आहे, जे काही इम्पॉर्टंट बेसिक फॅक्टर्स असतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे कव्हर करता आल्याच पाहिजे. एक चांगली गोष्ट आहे, राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल की तुम्ही म्हणजे रायटिंग करत असताना तुम्हाला व्यवस्थित वाक्यरचना यावी लागते, सगळ्या गोष्टी असाव्या लागतात. कंबाईनच्या विद्यार्थ्यांना ग्रुप बी ग्रुप सी दोन्हीमध्ये तुम्हाला रायटिंगचा पार्ट ॲज सच नाही आहे, पण तुम्हाला जे ऑप्शन दिलेले आहेत त्यातून ऑप्शन एलिमिनेशन मेथड वापरून तुम्ही उत्तरापर्यंत खूप जवळ पोहोचू शकता. त्यामुळे आपल्याकडे तो प्लस पॉईंट आहे, त्याच्यावरती सुद्धा आपण काम करणं गरजेचं आहे. ठीक आहे, बेसिक गोष्टी पक्क्या करायच्या, त्यानंतर रीडिंग वाढवायचं. ठीक आहे, रीडिंग वाढवा, त्यानंतर रीडिंगचा स्पीडसुद्धा वाढवा. ह्या दोन गोष्टी आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपल्याला साधारण 25 मिनिटच मिळतात पेपर सोडवण्यासाठी. त्यामध्ये 50 प्रश्न प्रत्येकी समजा मल्टीलायनर्स असतील किंवा हल्ली आता वोकॅब्लरीसुद्धा सेंटेन्सेसच्या फॉर्मॅटमध्ये विचारलेल्या असतात. ते तुम्हाला समजण्यासाठी तुमचा रीडिंग स्पीड वाढवणं गरजेचं आहे आणि कॉम्प्रिहेंड करता आल्या पाहिजेत गोष्टी. ही गोष्ट लक्षात ठेवा. यावरती काम आजपासूनच सुरू केलं पाहिजे. आता इंग्लिशमध्ये भरपूर रूल्स आहेत आणि रूल्स लक्षात का राहत नाहीत? बऱ्याच विद्यार्थ्यांशी जेव्हा संपर्क येतो त्यावेळेस ते सांगतात की मॅडम वाचताना समजतं पण नंतर आम्ही विसरून जातो किंवा परीक्षेमध्ये आठवत नाही. हे एक दुसरं कारण असतं. परीक्षेमध्ये आठवत नाही यासाठी पहिली गोष्ट तुम्ही प्रेशर घेतलेलं असतं परीक्षेचं, त्यामुळे थोडंसं तिथे तुम्ही जो एक आउटपुट देणार आहेत तो कमी पडतो. आता यामध्ये आता एक महत्त्वाची गोष्ट, इनपुट आउटपुट रेशो कसा मेंटेन करायचा. जो तुम्ही अभ्यासासाठी वेळ इन्व्हेस्ट केलेला आहे तो तुम्हाला परीक्षेमध्ये युटिलाइज करता आला पाहिजे. यासाठी रूल्स जे आहेत हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, रूल्समध्ये दोन गोष्टी येतात. पहिली गोष्ट समजून घ्यावे लागतील रूल्स, आणि दुसरी गोष्ट काही शब्दांचे पाठांतर करावे लागेल. इंग्लिशमध्ये पाठांतराला थोडंसं जास्त वेटेज आहे, म्हणजे फॅक्ट्स लक्षात राहत नाहीत या सबबीखाली जर आपला स्कोअर कमी येत असेल तर आपल्याला थोडंसं विचार करावा लागेल. इंग्लिशमध्ये सुद्धा जर तुम्हाला मला हे लक्षात राहत नाही असं जर कारणच देत असाल तर तुम्हाला त्याच्यासाठी काय करता येईल ह्याच्या सोल्युशनचा विचार करणं आता गरजेचं आहे. ठीक आहे, ती वेळ आता आलेली आहे. आता आपण इंग्लिशमध्ये जे पाठांतर लागतात ते कसं बघूयात. जर मी तुम्हाला सांगितलं की जीन्स हा शब्द आहे हा ऑलवेज प्लुरल असतो, बरोबर. आता हे गोष्ट माहिती असते. आता याच्यातलं बेसिक काय असणार आहे, समजून काय घ्यायचं आहे, तर हा शब्द जो आहे जीन्स हा नेहमी पेअरमध्ये यूज होतो आणि त्यामुळे आपल्याला हा नेहमी प्लुरल असावा लागतो. ठीक आहे, म्हणजे याच्यासोबत आपण जे व्हर्ब्स वापरणार आहे, जे प्रोनाउन्स वापरणार आहे हे आपल्याला नेहमी प्लुरल असावे लागतात, असं हे आपण इथे समजून घेतलं. आता पाठांतर काय करायचं, जीन्ससारखे जे इतर शब्द आहेत त्यांचं आता आपल्याला पाठांतर करायचं आहे. यामध्ये ब्रेसेस येतं, ठीक आहे, त्यानंतर पॅन्ट्स येतं, स्पेक्टिकल्स येतं. ठीक आहे, मग हे जे शब्द आहेत हे तुम्हाला यासोबत पाठ करावे लागतात. याच पद्धतीने इंग्लिशचा अभ्यास हा पॅरलली करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट प्रश्न सोडवता त्यावेळेस तुम्हाला खूप जास्त बर्डन येतं, समजत नाही. त्यापेक्षा माझं असं एक सजेशन आहे की तुम्ही सुरुवातीला विषय वाचून घ्या आणि मग प्रश्नांकडे वळा. जी आपण एक बेसिक मेथड वापरत असतो नेहमी की आधी आपण PYQ वाचतो, GSसाठी आपण हे करतो, त्यानंतर मग आपण रीडिंग करतो, त्यानंतर पुन्हा आपण PYQची प्रॅक्टिस करतो. हे जनरली आपण GSसाठी वापरतो. पण ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशची भीती वाटते किंवा ज्यांचं अगदीच कच्चं आहे त्यांना मी एक सजेस्ट करेन की तुम्ही पहिल्यांदा वाचा आणि मग प्रश्न बघा. डायरेक्ट प्रश्न बघायला जाऊ नका, त्याने तुम्हाला खूप स्ट्रेस येईल आणि तुम्ही तितक्या छान कॉन्फिडेंटली इंग्लिशचा अभ्यास करू शकणार नाही. आणि अभ्यास करताना जर तुम्हाला कॉन्फिडन्स नाही आला तर तुमच्या परीक्षेत त्याच्याहून कमी कॉन्फिडन्स होणार आहे. त्यामुळे ही गोष्ट थोडीशी इंग्लिशच्या बाबतीत आपल्याला उलटून वापरावी लागेल. ठीक आहे, थोडंसं पुढे मागे सिक्वेन्स असेलच. वोकॅब्लरी पाठ करायची का, तर हो, वोकॅब्लरी ही पाठच करावी लागेल. यामध्ये आता पाठ करताना काही स्मार्ट ट्रिक्स असतील. आता पिक्टोरियल मेमरी चांगली असते म्हणून आम्ही पिक्चर्सच्या माध्यमातून वोकॅब्लरी लक्षात ठेवतो, वेल अँड गुड. तुम्हाला लक्षात राहतंय ना ते करा.
तुम्हाला कसं लक्षात ठेवलं हे कोणी विचारणार नाही आहे. काही अशा फनी ट्रिक्स किंवा निमॉनिक्स आपण ज्याला म्हणतो, जे तुम्ही तुमच्यापुरतं लक्षात ठेवलेलं असेल, ज्याला काहीही अर्थ नसतो, तरीही अशा गोष्टी जर तुमच्यासाठी आउटपुट देत असतील, म्हणजेच तुम्हाला परीक्षेत ते गोल भरण्यासाठी त्याची मदत होत असेल, तर ती स्ट्रॅटेजी तुम्ही वापरू शकता. इमेजेसच्या माध्यमातून, पिक्चर्सच्या माध्यमातून ज्या वेळेस तुम्ही वोकॅब्लरी करता, ती तुमच्या जर चांगली लक्षात राहत असेल, तुम्हाला ती मेथड सुटेबल वाटत असेल, तर तुम्ही ती करू शकता. पण त्यामध्ये तुमचा वेळ किती खर्च होतो याचं सुद्धा एकदा कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे, कारण त्या वेळेमध्ये तुम्ही ते पिक्चर शोधणार, बघणार, किंवा तुम्हाला रेडीमेड कोणीतरी उपलब्ध करून दिलेलं असतं, ते तुम्ही एक रेफरन्स म्हणून घ्या. पण हे कधी करायचं, जेव्हा तुम्ही अगदी 4-5 महिने आधीपासून तयारी करत असाल तेव्हापासून करायचं. परीक्षेच्या तोंडावरती या गोष्टींसाठी अजिबात वेळ घालवायचा नाही. आपल्याकडे करण्यासाठी विषय भरपूर आहेत अभ्यासाचे. इंग्लिशमध्ये तुम्हाला पिक्चर खेळत बसायचं नाही आहे. त्यामुळे तुम्ही थोडंसं आहे ना, इमॅजिनेशनवरती भर द्या. काहीतरी ट्रिक्स बनवा, निमॉनिक्स बनवा, तुमचे काहीतरी स्टोरीज बनवा आणि मग ते काम करा. माझी स्ट्रॅटेजी अशी असणार आहे की तुम्ही जे काही पाठांतर करत आहात ते ॲक्च्युली घोकमपट्टी आपण रट्टा मारायचो ना शाळेत असताना, तुम्ही 10वी-12वीचे तुमचे पाठांतराचे विषय आठवा. म्हणजे 10वीला जर संस्कृत असेल कोणाला, किंवा मग जर मराठीचे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असायचे, आपल्याकडे नवनीत असायचे, त्याच्यामध्ये समोर 16-17 शब्द असायचे एकाच शब्दासाठी पर्यायी शब्द. ते सगळे आपण पाठ करायचो, पुस्तक बंद करून लिटरली आपण ते पाठांतर करायचो. आता आपण मॅच्युअर झालेलो आहोत. आता आपण काय करू शकतो, हे जे काही पाठ करत आहोत त्याचा तुम्हाला वाक्प्रचारात उपयोग करता आला पाहिजे. तुम्ही जे काही शब्द वापरत आहात त्याचे सोपे सिंपल शब्द रचना करून एक वाक्य बनवा. ठीक आहे, ते वाक्य बनवायचं. पहिल्यांदा तर तुम्ही याचा वाक्यात उपयोग करू शकता. ठीक आहे, वोकॅब्लरीचा वाक्यात उपयोग करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुस्तक बंद करून पाठांतर करणे. म्हणजे काय, एकदा वाचायचं, पुस्तक पटकन बंद करायचं आणि हे रिकॉल करत राहायचं. या पद्धतीने वोकॅब्लरी पाठ करायची, त्याला पर्याय नाही. मग एवढे सगळे शब्द तुम्ही पाठ करणार का, त्याच्यासाठी एक स्मार्ट ट्रिक आहे. ती म्हणजे PYQ मध्ये आलेले सर्व PYQ मध्ये आलेले सर्व वोकॅब्लरीचे जे काही प्रश्न आहेत ते पाठ करायचे. म्हणजे कंपल्सरी पाठच करायचे. इवन शब्द जे असतात प्रश्नांमध्ये, जर एखादा अवघड शब्द आला असेल ना, तर त्याचंही स्पेलिंग करा, त्याचेही समानार्थी विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवा, त्याच्याशी सिमिलर कुठली इडम्स अँड फ्रेजेस मिळते का ते सुद्धा बघा. ठीक आहे, आणि इथे इडम्स अँड फ्रेजेसच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, याचे जे सिमिलर इडम्स असतात त्या लक्षात ठेवा. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, जर माझ्याकडे हँड हा शब्द असेल, तर हँड शब्दाशी रिलेटेड मी सगळ्या ज्या काही माझ्याकडे इडम्स फ्रेजेस असतात ज्या PYQ मध्ये आलेल्या आहेत त्या सगळ्या माझ्या पाठ असल्या पाहिजेत. ठीक आहे, त्याचे अर्थ माहिती असले पाहिजेत, वाक्यात उपयोग माहिती असला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे, समजा आता मून हा शब्द असेल, मग आता मून रिलेटेड ब्ल्यू मून असतो, रेड मून आपण म्हणतो, त्या सगळ्याच पद्धतीने मून हा शब्द शक्यतो रेअर इव्हेंटसाठी आपण वापरतो, बरोबर. मग तसं जे आहे त्या पद्धतीचे वेगवेगळे असतात. ॲनिमलचं एखादं नाव आलं तर कॅट आहे, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. मग कॅटशी रिलेटेड अजून कुठल्या आहेत म्हणी, त्या सगळ्या एकत्र तुम्ही केल्या पाहिजेत. इडम्सचा अभ्यास शक्यतो पॅरलली करा. समान अर्थाच्या वेगळ्या इडम्स असतात त्या एकत्र अभ्यासा. ठीक आहे, आणि वोकॅब्लरीचा पाठांतराचा भाग भरपूर आहे, पण हे सुरुवातीचे काही दिवस. नंतर तुम्हाला एकदा सतत वारंवार तुम्ही वाचत राहिलं ना की तुम्हाला ते जास्त लोड येणार नाही. ठीक आहे, आजचं लेक्चर जे स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहे कोणासाठी आहे, टार्गेट आहे आपला 12 जुलैची जी विद्यार्थी आहेत ते, त्यांच्याकडे आता 20च दिवसांचा वेळ शिल्लक आहे. यामध्ये त्यांनी काय करणं अपेक्षित आहे ते आपण बघूयात. गट ब 5 डिसेंबरला जी झालेली आहे, होणार आहे आता ती. त्यानंतर आता गट क ची जी परीक्षा आहे त्याच्या पूर्वपरीक्षेनंतर जी आपली मुख्य असणार आहे त्यासाठी पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जर तुमचं GSचा व्यवस्थित अभ्यास झाला असेल तर थोडासा रोजचा 1 तास तरी वेळ तुम्ही इंग्लिशला देऊ शकता. आणि सरळ सेवा किंवा इतर सर्व MPSCची जी काही पदं आहेत जिथे जिथे इंग्लिश गरजेचं आहे, सगळ्यांसाठी तुम्हाला ॲक्युरेसी आणि स्ट्रॅटेजीचं लेक्चर उपयोगी ठरणार आहे. ठीक आहे, आता बेसिक टू ॲडव्हान्स म्हणजे काय हे आता आपण बेसिकली अभ्यास कसा करायचा ते बघूयात. अगदी थोडक्यात 5-5 मिनिटात आपण सगळ्या गोष्टी बघणार आहे. जास्त डिटेलमध्ये डिस्कशन हे स्ट्रॅटेजीचं असेल आणि ॲक्युरसीचं. तर आता पहिल्यांदा बेसिक टू ॲडव्हान्स म्हणजे काय, तर पहिल्यांदा रूल समजून घ्यायचा. ठीक आहे, त्यानंतर त्याची रिव्हिजन करायची. ह्या 2 गोष्टी बेसिकमध्ये येतात इंग्लिशच्या बाबतीत. त्यानंतर मग ॲडव्हान्स म्हणजे काय, तर ॲडव्हान्स म्हणजे 2 गोष्टी आहेत. परत एकदा,
तुमच्या स्वतःच्या शब्दात तुम्ही रूल्स मांडणे, तुम्ही जे वाचलेलं आहे हे तुम्हाला कसं समजलं हे तुम्ही स्वतःच्या भाषेत समजून घेणे, सांगणे किंवा लिहून काढणे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॉक टेस्ट किंवा आपण ज्याला प्रॅक्टिस सेट म्हणतो ते सोडवणे. प्रॅक्टिस सेट्स हे बरेच बाजारात अवेलेबल असतात. काही आपण सोर्सेस शेवटी सांगणार आहे, ते वापरले तुम्ही तरीही चालणार आहे. या पद्धतीने तुम्ही बेसिक टू ॲडव्हान्स गेलं पाहिजे. बेसिकमध्ये रूल्स समजून घ्यायचा आहे, त्याची रिव्हिजन ताबडतोब तिथेच करायची आहे. त्यानंतर मग तुम्ही ॲडव्हान्स लेवलला जायचं आहे. बेसिकमध्ये पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा, सब्जेक्ट, प्रेडिकेट, वाक्यरचना या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. कशा पद्धतीने फ्रेमिंग असतं, स्ट्रक्चर कसं असतं. वाक्यरचनेमध्ये प्रश्नांचं स्वरूप जे असतात ना, प्रश्नार्थक वाक्य, ती सुद्धा बनवणं खूप खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला एकदा बेसिक वाक्यरचना बनवता आली तर तुम्हाला कुठेतरी व्हॉइस आणि डायरेक्ट स्पीचमध्ये ते समजेल कशा पद्धतीने चेंजेस करायचे ते. ठीक आहे, त्यामुळे वाक्य कशी असतात ते पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आता इथे जे बेसिक आणि ॲडव्हान्स आहे यात सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला इथे कन्सेप्ट समजलेली असली पाहिजे आणि ॲडव्हान्समध्ये तुमची प्रॅक्टिस जी आहे ही व्यवस्थित झाली पाहिजे. ठीक आहे, या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता रूल्स किती महत्त्वाचे आहेत तर कुठलाही प्रश्न घ्या, तुम्हाला तिथे रूल अप्लाय करता येतो. आणि आर्टिकल हा टॉपिक ॲक्च्युली इतका सोपा आहे, पण तुम्ही 17 मेच्या परीक्षेत बघितलं तर 3 प्रश्न 6 मार्क फक्त एका टॉपिकवर आले होते आणि ते देखील अत्यंत सोपे होते. तिथे तुम्हाला बेसिक गरजेचं कसं आहे, रूल्स कसे गरजेचे आहेत हे समजतं. मला चांगलं आठवतं, मी आपल्या त्याच्याबद्दल एक शॉर्ट्स पण टाकली होती. असेंट बॅचमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना 17 मेचा पेपर सोडवल्यानंतर लक्षात आलं असेल की रूल्स किती महत्त्वाचे आहेत. जो सिलॉनचा एक प्रश्न होता आणि त्याचबरोबर जो होमरचा प्रश्न होता, तिथे सुद्धा तुम्ही बघितलं तर आर्टिकल दचा वापर कसा करायचा याबद्दल आपण बघितलेलं होतं. जर कंपॅरिझन ॲप्ट असेल, आता आर्टिकल दचा वापर हा दोन्ही वेळेस होतो. 17 मेचा आपण जे डिस्कशन घेतलं होतं पेपर एक्सपेक्टेड आन्सर की, त्यात पण मी सेम उदाहरण दिलं होतं की जर एखाद्या व्यक्तीची तुलना ही योग्य रीतीने इक्वल दर्जाच्या व्यक्तीसोबत होत असेल तर हे प्रॉपर नाऊन आपण आर्टिकल द वापरून जेव्हा करतो त्यावेळेस ते कॉमन नाऊनमध्ये कन्वर्ट होतं, ते त्या ठिकाणी प्रॉपर नाऊन राहत नाही. आणि जर तुलना अयोग्य असेल किंवा एक उपहासात्मक आपण केलेलं असेल तर तिथे आपण आर्टिकल ए किंवा यांचा वापर करू शकतो. ही झाली कन्सेप्ट आणि त्या कन्सेप्टवरतीच तो प्रश्न होता. ठीक आहे, आपण प्रश्नही बघणार आहे. त्यामुळे रूल्स खूप महत्त्वाचे आहेत. अगदी प्रिपोजिशनचे सुद्धा रूल आपल्याला तिथे अप्लाय करायला लागतात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी एक चर्चा आहे की ग्रामरला आता तितकं महत्त्व राहिलेलं नाही आहे, वोकॅबलरी जास्त करायची. पण तुम्ही बघितलं तर जर 22 प्रश्न वोकॅबलरीचे असतील तर इतर जे काही प्रश्न होते ते सगळे आपले 5 प्रश्न आपण याच्यात कॉम्प्रिहेन्शनचे पकडूयात. 27 प्रश्न फक्त आहेत आउट ऑफ 50 जे तुमचे वोकॅबलरी आणि थोडंफार कॉम्प्रिहेन्शनवर सुटतात. पण इतर जे प्रश्न आहेत इथेही साधारण आपण जे काही 23 प्रश्न बघतो हे ग्रामरचे आहेत. 23 प्रश्न म्हणजे साधारण 46 मार्क तुमचे या ठिकाणी आहेत. बरोबर, तुम्हाला इंग्लिशचं महत्त्व जे आहे ग्रामरचं ते कमी झालेलं अजिबात दिसत नाही. वोकॅबलरी एखादा माणूस घोकून पाठ करून करू शकतो. इथे सगळ्यांचेच मार्क येतात. 22 पैकी 18 मिळवणारे विद्यार्थीसुद्धा आहेत आणि त्याचबरोबर 21 मार्क मिळवणारे विद्यार्थीसुद्धा आहेत. ठीक आहे, त्यामुळे आपण इथे तर सगळ्यांसोबत त्या तुलनेत तर टिकून राहणारच आहे. मग एक्स्ट्रा ग्रेस आपल्याला कुठे, आपल्याला जो काही एक लीड मिळते ती कुठे मिळणार आहे, ती ग्रामरमध्ये मिळणार आहे. तुमचे जर रूल्स पक्के असतील तर तुम्हाला इथे ग्रामरला पर्याय नाही. आपल्याला MPSCचा सिलेबस हा केवळ 6 लाईन्समध्ये दिलेला आहे. ठीक आहे, पूर्ण सिलेबस जो आहे हा फक्त 6 लाईन्समध्ये देतात आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की यात जे काही विचारले ते परीक्षेत येईल. काय विचारणारे काही सांगितलेलं नाही आहे. त्यामध्ये ग्रामरला किती वेटेज आहे, वोकॅबलरीला किती वेटेज आहे माहिती नाही. कॉम्प्रिहेन्शनचे 5 प्रश्न आपण PYQच्या ॲनालिसिसवरून करतोय की 5 तर हमखास येतातच. मग आता त्याच्यापेक्षा जास्त आले तर घाबरून जायचं का? नाही, तसं होणार नाही शक्यतो. वेळेची मर्यादा असल्यामुळे 5 प्रश्न तर कन्फर्मच येतील. कॉम्प्रिहेन्शनवर वाढण्याची शक्यता खूप कमी आहे. पण आपल्याला ग्रामरमध्ये जर चांगले मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला इथे लीड घेण्यासाठी मदत होईल. तुमचा लीड फॅक्टर कुठला असेल चांगले मार्क मिळवण्यासाठी तर ते ग्रामर आहे आणि ग्रामर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर स्टडीज. वोकॅबलरीची तयारी कशी करायची हे आत्ताच आपण डिस्कस केलेलं आहे. आता अभ्यासाची योग्य पद्धती काय असावी. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं तसं PYQ न बघता
टॉपिक वाचा. आता जे विद्यार्थी अगदी सुरुवातीला काहीतरी करत आहेत, जे स्टुडंट नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते मी, PYQ न बघता टॉपिक वाचा. याने तुमची इंग्लिशची भीती कमी होईल आणि नंतर मग तुम्ही PYQ बघायचा आणि मग प्रत्येक रीडिंगला, प्रत्येक रिव्हिजनला PYQ, मग आपलं रीडिंग, मग PYQ या पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मग तुम्ही पहिल्यांदा काय करणार आहात, टॉपिक वाचणार. बरोबर. दुसरी जी मेथड आहे त्यामध्ये तुम्ही केलेल्या टॉपिकची रिव्हिजन करायची आहे आणि मग तुम्ही प्रश्न सोडवायचे आहेत. ठीक आहे. ही जी रिव्हिजन आहे ही तुम्ही तोंडी केली तरीही चालेल, तिथल्या तिथे करायचे. एक 10 रूल तुम्ही अभ्यासले की 10 रूलचं परत एकदा रिव्हिजन करून घ्या. एक्स्ट्रा काही शब्द असतील तर ते पॅरलली त्याच्यासोबतच अभ्यासून घ्या आणि मग तुम्ही प्रश्न सोडवायला लावा. प्रश्न सोडवत असताना इथे तुम्ही जे काही मॉक टेस्ट देत आहात त्यात देऊ शकता. त्याचबरोबर जे आपले PYQ आहेत हे मात्र तोंडपाठच झाले पाहिजे. ठीक आहे. काय एरर आहे, तो कुठला रूल आहे, हा मात्र तुमचा एकदम परफेक्ट पाठ झाला पाहिजे. मॉक टेस्ट देत असताना तुम्ही टॉपिक वाईज पण देऊ शकता आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह पण देऊ शकता. टॉपिक वाईज मॉक टेस्ट किंवा टॉपिक वाईज जे प्रॅक्टिस सेट्स मिळतात ते तुम्ही सोडवले तरीही चालणार आहे. ठीक आहे. आता इंग्लिशचा अभ्यास का आणि किती करायचा, तर तुम्हाला जर हायर रँक पाहिजे असेल किंवा ड्रीम पोस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला इथे इंग्लिशचा अभ्यास करावाच लागेल. आणि किती करायचा, तर तुम्ही जर आत्ता मुख्य परीक्षेला असाल 12 जुलैच्या, तर साधारण 4.5 तास तरी तुमचा इंग्लिशचा अभ्यास असला पाहिजे. 5 डिसेंबर तुमचं टार्गेट असेल तर साधारण 3 तासापर्यंत तुम्ही अभ्यास करू शकता. सो 3 ते 4.5 तासांमध्ये आपल्याला इंग्लिशचा अभ्यास हा केला पाहिजे. जे विद्यार्थी 2027साठी तयारी करत आहेत त्यांनी 2 ते 2.5 तास जो वेळ आहे, जेव्हा तुम्ही मुख्यचा अभ्यास करता त्यावेळेस इंग्लिशसाठी राखून ठेवा रोजचा वेळ. ठीक आहे. दररोज तुम्हाला एवढा वेळ अभ्यास करावा लागेल. ओके. आता हे पॉईंट्स मी थोडेसे एक वेगळ्या अँगलनी लेक्चरमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. शिक्षकांचा रोल हा अकाउंटेबिलिटी आहे म्हणून येतात, त्यांना कुठलंही त्यांचा प्रमोशन आहे किंवा त्यांचं करायचं आहे म्हणून नाही आहे. एक आवड असते विद्यार्थ्यांना शिकवण्याची, त्यांच्याबद्दल काहीतरी एक आपुलकी असते म्हणून ते येतात, शिकवतात. त्यामुळे जेव्हा शिक्षक शिकवत असतात त्यावेळेस प्रत्येक शिक्षकाला काहीतरी एक जबाबदारी असते आणि त्याचं भान ठेवूनच ते आलेले असतात. त्याचबरोबर आम्ही तुम्हाला जे गायडन्स आणि नॉलेज प्रोव्हाइड करतो हे या विषयाची, ठराविक विषयाची एक एक्सपर्टीज आपण मिळवलेली असते आणि म्हणून त्याचा फायदा होतो. तो एक रेडीमेड सेट तुमच्यापर्यंत आम्ही डिलिव्हर करत असतो. बरोबर. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सोर्सेस कंपाईल करून देण्याचं काम जे आहे हे शिक्षकांनी केलेलं असतं. पेपरचं ॲनालिसिस करतात आणि त्यामुळे त्यांना प्रेडिक्शनसुद्धा जमतं. ठीक आहे. डाऊट सॉल्विंग करतात. शिक्षकांसोबत इंटरॅक्शन डेव्हलप करणं हे तुमचं काम आहे. बरोबर. इंटरॅक्शन्स डेव्हलप केले पाहिजेत शिक्षकांसोबत डाऊट सॉल्विंगसाठी. मला हे समजत नाही आहे, मी याचं काय करू, हे मला लक्षात राहत नाही आहे, काय करू, इथे हे का चुकलं, तिथे ते का चुकलं, असे प्रश्न तुम्ही विचारले पाहिजेत शिक्षकांना. डाऊट सॉल्विंगचं काम ते करतात आणि ते तुम्ही आता त्यांच्याकडून करून पण घेतलं पाहिजे. बरोबर. तुमच्या अभ्यासामध्ये मदत करण्यासाठी आम्ही इथे उभे आहोत. हे सगळं सांगण्यामागचं कारण एवढंच आहे की हे सगळे रोल शिक्षकांनी केलेले आहेत. विद्यार्थ्याचं काम अभ्यास करण्याचं आहे, त्यांनी ते करा आणि तुम्ही फोकसनी अभ्यास करा. बाकीचा लोड कुठलाही तुम्ही घेऊ नका. ठीक आहे. स्टुडंटचे रोल 2 गोष्टी सांगणार आहे, डूज आणि डोंट्स. डूजमध्ये पहिली गोष्ट येते ते म्हणजे विद्यार्थ्यांनी अभ्यासच केला पाहिजे. त्यामध्ये त्यांनी सेल्फ ॲनालिसिस करणं गरजेचं आहे, इम्प्रूव्हमेंट करायची आहे. जे चुकतं त्याच्यात इम्प्रूव्हमेंट ठेवा. थोडंसं आहे ना ॲक्सेप्टन्स ठेवा. आपलं जर कुठे चुकत असेल, आपल्याला कुठल्या तरी एका पॅटर्नची किंवा आपल्या मेथडची काहीतरी एक चेंजेस करायचे आहेत, थोडंसं अल्टर करायचं असेल तर ते करण्यासाठी तुम्ही ओपन माइंडेडली सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करायला शिका. माझी स्ट्रॅटेजी बरोबर, माझंच बरोबर असं तुम्ही करता. पेपर अजून झालेला पण नाही आहे, 10 दिवस 12 दिवस आधीच तुम्ही पेपरच्या आधी प्रेडिक्शन करता की मला हे येतं, मला ते येतं, पण तुम्ही पेपरमध्ये मग चुकून बसता. तसं नाही करायचं आहे आपल्याला. पेपर सोडवायच्या आधीच कुठलंही प्रेडिक्शन करू नका. पेपरमध्ये काय येईल काय नाही येणार याचा अंदाज बांधत बसू नका. जो विषय ठरलेला आहे तो फक्त अभ्यासण्याचं काम करा. ठीक आहे. आणि जर तुमचं काही चुकत असेल तर प्लीज त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी ओपन राहा. कसं असतं, आपल्या चुका आपल्याला वाटत नसतात किंवा आपल्याला आपलं काही चुकीचं वाटत नसतं. दुसऱ्या कोणीतरी जर ते सांगितलं तर आपल्याला थोडासा इगो हर्ट होतो, राग येतो आपल्याला. या गोष्टींपासून थोडं लांब राहा. तुम्हाला जर इम्प्रूव्हमेंट होत असेल तर ती नक्की तुम्ही ॲक्सेप्ट करा. आणि हा जो सिन्सिअर ॲटिट्यूड आहे ॲक्सेप्टन्सचा, अभ्यासाचा, हा तुमचा पोस्ट मिळेपर्यंत तुमच्याकडे असला पाहिजे. ठीक आहे. फोकस्ड राहायचं आहे. फोकस्ड राहायचं म्हणजे अभ्यासामध्ये
अभ्यास करताना लायब्ररीमध्ये फोकस्ड राहा, इतर वेळेस रूमवरती जर तुम्ही रिव्हिजन करत असाल तर तिथे फोकस्ड राहा, लेक्चर्समध्ये फोकस्ड राहा. सध्या ऑनलाईनमुळे इतका ड्रॉबॅक आहे विद्यार्थ्यांना की काही विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही किंवा एक वन वे कम्युनिकेशन असल्यामुळे फक्त ऐकण्याचं काम होतं. तसं न होऊ देता फोकसनी इंटरॅक्टिव्ह थोडंसं राहा तुम्ही आणि मग तुम्ही व्यवस्थित फोकसनी अभ्यास करू शकता. सिलेबस कव्हर करायचा आहे, एकही विषय ऑप्शनला टाकायचा नाही. पेपरमध्ये एखादी गोष्ट स्किप करणं वेगळं, पण मी हे स्किप करणार आहे म्हणून अभ्यासायचंच नाही असं करू नका. ठीक आहे. इंटरॅक्टिव्ह लर्निंग असलं पाहिजे. जर तुम्हाला एंगेजमेंट ठेवली, तुम्ही एंगेजमेंट विथ टीचर, तुम्ही जे काही शिकत आहात त्यांच्यासोबत एंगेजमेंट ठेवली, त्यांच्याकडून थोडंसं तुम्ही योग्य ट्रॅकवर आहेत का नाही हे क्रॉस चेक करून घेणं गरजेचं आहे. इंग्लिशच्या बाबतीत मी सांगेल की तुम्ही पेपर सोडवताय, मॉक टेस्ट सोडवताय, पेपर प्रॅक्टिस सेट सोडवताय, क्रॉस चेक करून घ्या. बरोबर आहे, खाली आपल्याला हल्ली उत्तरं दिलेली असतात, त्याचं एक्सप्लेनेशन जर नसेल तर ते इंग्लिशचं एक्सप्लेनेशन शोधण्याचा प्रयत्न करा. डायरेक्ट कोणाला तरी तुम्ही विचारलं तरीही चालणार आहे. असेंट बॅचमधले आपले विद्यार्थी जे होते ते आपल्याला होमवर्क पाठवायचे, म्हणजे मी प्रत्येक बॅचमध्ये होमवर्क देते आणि तो होमवर्क जो असायचा तो मला माझ्यापर्यंत यायचा. म्हणजे एक आपले जे स्टुडंट होते ते खूप सिन्सिअरली मला सगळ्या गोष्टी पाठवतात. सो तसंच जर तुम्हालाही काही प्रॉब्लेम येत असेल इंग्लिशच्या कुठल्याही पेजबद्दल, कुठल्याही क्वेश्चनबद्दल, फोटो काढायचा, क्लासच्या नंबरवर पाठवायचा, तो माझ्यापर्यंत येईल, तुम्हाला तुमचे डाऊट सॉल्व्ह करून मिळेल. शिकवत असताना सुद्धा इंटरॅक्टिव्ह पाहिजे. एखादी गोष्ट शिकवताना पुढे मागे झाली किंवा काही कळलं नाही तर तुम्ही ते लगेचच क्रॉस चेक करून घेणं गरजेचं आहे. हे मी एवढ्यासाठी हे पॉईंट्स मी इन्क्लूड केलेले आहेत की आपण कधी अभ्यास करत असताना एका फ्लोमध्ये सगळ्याच गोष्टी बरोबर कन्सिडर करून जातो. क्रॉस चेक करण्याची गरज असेल तर तिथे निश्चित करा. ठीक आहे. आता रीडिंग स्पीड वाढवणे हा आपला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. प्रत्येकाने रीडिंग स्पीड वाढवलाच पाहिजे. इंग्लिश वाचता येत नसेल तर तुम्ही स्पर्धेत उतरू शकत नाही, टिकू शकत नाही. आणि जर तुम्हाला बेसिक वाचता येत आहे ना, मग आता स्पीड वाढवा. ठीक आहे. टायमर लावायचा, एक छान पेज घ्यायचं ज्याच्यावर साधारण एक 20 लाईन्स असतील, 20-22 लाईन्सचं एखादं पेज असेल, ते तुम्ही साधारण 50 सेकंदात 60 सेकंदात वाचून काढायचं. टायमर लावायचा, स्टॉपवॉच लावायचं. या पद्धतीने काहीतरी ट्रिक्स वापरून प्लीज तुमचं रीडिंगचं स्पीड वाढवा. ठीक आहे. रिव्हिजन करत असताना रिव्हिजन ही नेहमी सिलेक्टिव्ह झाली पाहिजे. सगळ्याच गोष्टी रिवाईज करतोय असं नाही करायचं. जी गोष्ट लक्षात राहत नाही ती वारंवार रिपीट करायची. ठीक आहे. त्यानंतर प्रॅक्टिस करायची. त्यासाठी इंग्लिशचे जे प्रॅक्टिस सेट्स असतात ते तुम्ही शक्यतो वापरले पाहिजेत. टॉपिक वाईज प्रॅक्टिस करा, कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रॅक्टिस करा. त्यानंतर ॲक्युरेसी मेंटेन करता आली पाहिजे. तुम्ही जे अप्लाय करतात नॉलेज त्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं बरोबर येतं आहे ना, आपलं कुठे कमी पडत नाही आहे ना, हे चेक करावं लागेल. डोंट्समध्ये मी 2-3च गोष्टी सांगणार आहेत. सध्या AI वापर हा जास्त केला जात आहे. ChatGPT, जेमिनाई, आपण त्याला सगळ्या गोष्टी विचारत राहतो. परीक्षेच्या तोंडावर ह्या गोष्टी प्लीज करू नका. डायव्हर्ट होता तुम्ही, असं काहीही करू नका. जे आत्ता 12 जुलैला असणारे विद्यार्थी आहेत त्यांनी या भानगडीत अजिबात पडायचं नाही. टेक्स्टबुक हार्ड कॉपी जी म्हणतो आपण त्यातच सगळं वाचायचं आहे. शक्यतो ऑनलाईन वाचत असाल तर प्लीज प्रिंट्स काढून आणा. हल्ली खूप स्वस्तात आपल्याला प्रिंट्स पण मिळतात. मग ते तुम्ही शक्यतो हार्ड कॉपी वापरा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये. शक्यतो स्क्रीनचा वापर अवॉइड करा, कारण त्याने खूप एक स्ट्रेस येतो, डोळ्यांवर पण स्ट्रेस येतो आणि थोडंसं आपल्याला अंडरस्टँडिंग तितकं कॉन्सन्ट्रेशननी होत नाही. ठीक आहे. सो युजिंग AI इज व्हेरी हार्मफुल इन लास्ट डेज ऑफ एक्झाम. ठीक आहे. त्यामुळे असं काही करायला जाऊ नका. तिथे तुम्हाला नॉलेज मिळतं आहे, ठीक आहे, पण त्याचा तुम्ही फक्त त्या नॉलेज पुरताच वापर करा. दुसऱ्यांना जज करू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला येतं त्याला कसं येत नाही, एवढं सोपं कसं येत नाही, असं काही करू नका. डायव्हर्ट होऊ नका. हे मला माहिती आहे की सांगण्याची गरज नाही, आपण तितके मॅच्युअर आहोत. फक्त काही जे विद्यार्थी अगदी नवीन आहेत त्यांना एक फोकस्ड राहण्यासाठी काय करू नये यासाठी मी हे पॉईंट्स इन्क्लूड केलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर एक्सपर्ट बनायला जाऊ नका कुठल्याही विषयाचं. मला सगळंच आलं पाहिजे असं हट्ट करू नका. जे बेसिक मिनिमम रिक्वायरमेंट आहे तेवढी मात्र तुम्ही केलेली असली पाहिजे. मेंटर किंवा एज्युकेटर बनायला जाऊ नका. एखाद्या विषयात मला खूप छान मार्क मिळतात म्हणून मी अजून 4 जणांना सांगतो, ग्रुप डिस्कशनमध्ये मीच एकटा खूप जास्त वेळ बोलतो, असं काहीही करू नका. ठीक आहे. ऐकण्याची सवय ठेवा, बोलण्याची सवय कमी करा. निगेटिव्हिटी पसरवायची नाही. अजिबात कुठलाही निगेटिव्ह ॲटिट्यूड परीक्षेच्या आधी येऊ द्यायचा नाही. खूप पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी माइंड फ्रेश राहील असं सगळं प्रयत्न करा. ठीक आहे. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शॉर्टकटच्या मागे लागू नका कुठल्याही गोष्टीसाठी. देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. कधीच तुम्हाला
एवढंच केलं आणि लगेचच मग तुम्हाला मार्क आले असं होणार नाही. आणि MPSCच्या बाबतीत तर अजिबात नाही. 14 जूनला सगळ्यांना अनुभव आलेला असेल. ठीक आहे. आता ॲक्युरेसी वाढवण्यासाठी मी हे डिस्कस केलेलं आहे मगाशी की बेसिक रूल्स कसे समजून घ्यायचे. याच्यासाठी जे स्टँडर्ड रेफरन्सेस आहेत ते स्टँडर्ड रेफरन्सेस वापरा. ठीक आहे. स्टँडर्ड बुक्स वापरा. सिमिलर रूल्स एकत्र अभ्यासायचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट हे तुम्हाला बघायचं आहे. यामध्ये आता काय काय येतं, नाऊनचे टॉपिक असतील, प्रोनाऊन असेल, ठीक आहे, कंजंक्शन असेल. तर हे तुम्हाला इथे तुम्ही सेपरेट पार्ट ऑफ स्पीच पण करणार आहे, पण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमध्ये सुद्धा तुम्ही हे सगळे रूल्स पॅरलली चेक करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ग्रास्पिंग आणि रिडिंगचा बॅलन्स आला पाहिजे. नुसतं वाचता पटपट येतं आहे पण लक्षात काही राहत नाही आहे असं करू नका, ही मिस्टेक करू नका. ठीक आहे. ग्रास्पिंग आपलं वाढवायलाच लागेल कारण शेवटचे जे 5 प्रश्न आहेत ते तुम्हाला खूप कमी वेळात लेस दॅन 4 मिनिट्स तुम्हाला ते सोडवावे लागतात. तेवढाच वेळ ॲक्च्युली अलाउ करते, म्हणजे अलाउ करते इन द सेन्स टाईम परमिट्स जो काही आहे आपला तो खूप कमी असतो. त्यामुळे तुम्हाला तो रीडिंग आणि अंडरस्टँडिंग कॉम्प्रिहेन्शन तुमचं वाढवलं पाहिजे. आणि जे जे टॉपिक तुम्ही करत आहात त्याची साईड बाय साईड रिव्हिजन करत राहा. टॉपिक झाला की रिवाईज करा. म्हणजे आज सकाळी टॉपिक केला तर रात्री रिवाईज करा, रात्री करून टॉपिक झोपला असेल तर सकाळी उठल्या उठल्या रिवाईज करा. थोडंसं रिव्हिजनवरती काम करा म्हणजे तुमचे परीक्षेत जे कन्फ्युजन होतं ते होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे बरेच विद्यार्थी ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक वापरून त्याच्यातून उत्तर कसं बरोबर काढायचं हे शोधतात. पण ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे आहेत त्यांनी एक काम करा, आपण स्पॉट द एररचे जे क्वेश्चन्स असतात त्या टाईप तुम्ही ग्रामरचे एरर शोधण्याचा प्रयत्न करा. ग्रामरमध्ये ऑप्शन नसताना सुद्धा दिलेलं वाक्य योग्य की अयोग्य, कोणत्या पार्टमध्ये एरर आहे, काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे हे कळलं पाहिजे. यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची, एरर फाइंड करायचा आणि त्याचबरोबर करेक्शन करायचं. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत. ज्यावेळेस तुम्ही रीडिंग करता, रिव्हिजन करता त्यावेळेस ही गोष्ट बॅक ऑफ द माइंड पाहिजे की मला हा जो रूल वाचतोय मी तो मला नंतर आठवायला पाहिजे. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवा. मॉक टेस्ट सोडवायच्या आहेत ॲक्युरेसीसाठी. इथे जे काही चुका करायच्या आहेत त्या इथे करा आणि त्याचं ॲनालिसिससुद्धा करा. मॉक टेस्टमध्ये बरोबर आलं म्हणून खुश होऊ नका, मॉक टेस्टमध्ये खूप कमी मार्क पडले म्हणून नाराज होऊ नका. ठीक आहे. पहिली गोष्ट, आळस करायचं नाही. वाचताना खूप विद्यार्थी आळस करतात. मला तुम्ही प्रामाणिकपणे एक गोष्ट कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही, रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचं ज्यावेळेस आपण परीक्षेव्यतिरिक्त वाचन करत असतो त्यावेळेस शेवटपर्यंत जे फर्स्ट 2 लाईन्समध्ये आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते शेवटच्या लाईनपर्यंत असतं का? सिरियसली आपण वाचतो का वाचण्याचा आभास निर्माण करतो? स्वतःशी प्रामाणिक राहून एकदा तुम्ही एक उत्तर पाठवलं नाही तरी चालेल पण हे फक्त थोडंसं एकदा क्रॉस चेक करा की आपण योग्य रीतीने सगळ्या गोष्टी करतोय का. ठीक आहे. आळस करायचं नाही. वाचताना खूप आळस होतो, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, त्या गोष्टी प्लीज अवॉइड करा. शॉर्टकटच्या मागे कधीही जायचं नाही, नाहीतर मग ॲक्युरेसी येत नाही. पेपरमध्ये पेपर सॉल्व करत असताना प्रश्न नीट वाचणं गरजेचं आहे. त्याचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल पण देणार आहे. त्याचबरोबर स्किप कधी करायचं हे समजलं पाहिजे. प्रत्येक प्रश्न सोडवायचा हट्ट करायचा नाही. एखादा प्रश्न खूपच अगदी जमतच नाही आहे तर उगीच ठोकून यायचं नाही. म्हणजे आपण जे गोळे मारून येतो ना तसं नाही करायचं. ठीक आहे. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घ्यायची. जर एखाद्या ऑप्शनपर्यंत तुम्ही 50% एलिमिनेशन करू शकलात म्हणजे 2 ऑप्शनपैकी एक निवडायचा असेल तर तुम्ही अशा प्रश्नांची रिस्क घेतली पाहिजे. या पद्धतीने तुम्ही थोडंसं कॅल्क्युलेटिव्हली ॲनालिसिस करा. साधारण तुम्ही प्रश्न किती सोडवलेले आहेत, किती आपला अंदाज येतो ते बघून कॅल्क्युलेटिव्ह रिस्क तुम्ही घेऊ शकता. सिली मिस्टेक्स अवॉइड करायच्या. मार्किंग करताना कुठेही सिली मिस्टेक होऊ द्यायची नाही. टाईम मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. आपल्याकडे मी म्हटलं तसं साधारण 25 मिनिटच आपल्याला राहिलेले असतात. त्यातलं मी एकच टाईम मॅनेजमेंटसाठी सांगेल की तिथे तुमचं आलं पाहिजे ते म्हणजे कॉम्प्रिहेन्शनमध्ये तुम्हाला 3.5 मिनिट म्हणजे 3 मिनिट 30 सेकंद किंवा मग फार तर फार मॅक्झिमम 4 मिनिटमध्ये तुमचा कॉम्प्रिहेन्शनचा पॅसेज सोडवून झालाच पाहिजे. याशिवाय जास्त वेळ जर तुम्हाला लागत असेल आत्ता प्रॅक्टिस करत असताना तर तो वाढवायचा कसा, काय मेथड वापरायची ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. काही प्रश्न बघूया जिथे रूल अप्लाय करणं किती गरजेचं आहे, रूल बेसिक किती महत्त्वाचं आहे, प्रश्न कसा वाचायचा याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. उत्तरं मी सांगणार नाही, प्रश्न फक्त आपण डिस्कस करणार आहे. इथे तुम्ही बघितलं तर ही लिव्स इन खजुरा
खुर्जा इन बुलंदशहर असा आपल्याला टॉपिक होता. हा एक प्रश्न तुम्हाला सुटला असता तर तुम्ही ऑप्शन एलिमिनेशननी बरोबर मार्किंग करू शकत होतात. इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, प्रिपोजिशन्स ॲट, इन टू, अबाउट, ओव्हर हे सगळे काय आहेत, आपल्याला स्थानाबद्दल माहिती सांगतात. इथे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हे इतके बेसिक वाटणारे नियम पेपरमध्ये येतात. मी मगाशी म्हटलं की इंग्लिश कंपॅरेटिव्हली सोपं येतं ते एवढ्यासाठीच. तुम्हाला प्रिपोजिशनचे नियम किती खोलात जाऊन करावे लागतील. सगळ्यात कन्फ्युजिंग नियम प्रिपोजिशनचेच आहेत पार्ट ऑफ स्पीचमध्ये, कारण भरपूर आपल्याला शब्द असतात आणि ते कुठे कसे वापरायचे किंवा शक्यतो फ्रेझल वर्ब जे आहेत ते आपल्याला खूप जास्त अवघड वाटतात. ठीक आहे, सो तुम्हाला ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक तर वापरायचीच आहे, पण रूल्स किती महत्त्वाचे आहेत बघा. ही हॅज फॉलन इन टू द रिव्हर. आता इथे इन टू योग्य आहे का, यासाठी काय रिव्हर आहे, इन कधी वापरायचं, इन टू कधी वापरायचं हे आपल्याला माहिती आहे का. इन ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट च्या आत म्हणतो तेव्हा वापरतो, बरोबर, आणि इन टूचा अर्थ पण च्या आतच आहे. पण इथे तुम्हाला गती असते, एखाद्या गोष्टीमध्ये मूवमेंट असेल, तिथे मूवमेंट असेल, गती असेल, बाहेरून आत एखादी गोष्ट होत असेल तेव्हा त्या ठिकाणी आपण इंटूचा वापर करतो. हे तुम्हाला समजलं पाहिजे. मग इंटू कसं लिहायचं आणि इन आणि टू ही फ्रेज कधी वापरायची, या पद्धतीची रचना कशी असते हे तुम्हाला बेसिकमध्ये समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, नंतर बघा अँटोनिम्सचे पेअर्स. आता लगेचच आपल्याला काय वाटतं की पेपर पॅटर्न बदलला, वोकॅबलरी बदलली, असं नाही होत. वोकॅबलरी तीच असणार आहे, फक्त तुम्हाला पेअर्समध्ये इथे विचारलेलं आहे. यामध्ये ऑप्शन एलिमिनेशनला खूप चांगला स्कोप असतो, त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा. या ज्या पेअर आहेत या एकमेकांच्या अपोजिट आहेत, म्हणजे यामध्ये कुठली पेअर अशी आहे की जी अँटोनिम नाही हे आपल्याला विचारलेलं होतं, जी अँटोनिम आहे असं विचारलेलं होतं. ठीक आहे, करेक्ट पेअर विचारलेली होती. सो या गोष्टी आपल्याला बेसिकली इथे तुम्हाला बघितलं तर हे 16 शब्द जे आहेत ते आपल्याला इथे माहिती करणं गरजेचं होतं, बरोबर. 16 शब्द माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे वोकॅबलरी तुम्ही दिवसात जर 100 शब्द करत असाल तर एका प्रश्नामध्ये 16 शब्द विचारलेले आहेत. या पद्धतीने वोकॅबलरीचं महत्त्व वाढलेलं आहे. निश्चितच तुम्हाला पेअर्समध्ये जेव्हा शब्द येतात त्यावेळेस ऑप्शनमुळे खूप गोंधळ उडतो. ॲक्युरसी एखादा जरी माहिती असेल ना तरी तुम्ही उत्तरापर्यंत आरामात पोहोचू शकता. त्यामुळे जे करताय ते थोडंसं व्यवस्थित पाठांतर करा. त्यानंतर कन्सेप्टवरती भर आहे. काही क्लासमध्ये सांगितलेलं असतं की तुम्ही कन्सेप्टच करू नका, रूल्स करू नका. रूल्स केल्याशिवाय इंग्लिशच नाही, मग इंग्लिशचं करायचं काय अभ्यास. जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा असतो रूल्स कन्सेप्ट समजणं खूप महत्त्वाचं आहे. आता रूल्स तर तुम्हाला माहिती आहेत की कधी वापरायचे त्याबद्दल असतात. मग कन्सेप्ट काय असते तर इथे तुम्ही बघितलं तर बघा, हे जे 2 सेंटेन्सेस दिलेले आहेत याचा ट्रान्झिटिव्ह आहे का इंट्रान्झिटिव्ह आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. ही झाली कन्सेप्ट. ठीक आहे, सेंटेन्सेसमध्ये पण सेंटेन्स कॉम्प्लेक्स आहे का म्हणजे कंपाऊंड आहे ते झाले आपले सेंटेन्सच्या कन्सेप्ट्स. स्पेलिंग हे आपल्याला व्यवस्थित करताच आले पाहिजेत. वोकॅबलरीमध्ये तुम्ही निमॉनिक्स बनवू शकता. आता स्टेशनरीमध्ये विथ ई जो शब्द आहे स्टेशनरीमध्ये हा आपला शैक्षणिक साहित्य, आपण जे शैक्षणिक साहित्य म्हणतो ना त्यासाठी याचा वापर होतो, स्टेशनरी विथ ई. ठीक आहे, आणि जर तुम्ही स्टेशनरी विथ ए लिहिलं असेल तर तिथे तुम्हाला ते स्टेबल असतं ना त्यासाठी वापरलेलं आहे. मग आता तुम्ही ई फॉर एज्युकेशन लक्षात ठेवा, दुसरा शब्द ऑटोमॅटिक लक्षात राहील. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही ट्रिक्स बनवून वोकॅबलरी करू शकता. मग अशी मी जो क्वेश्चन सांगितला होता आर्टिकलचा, इथे सुद्धा खूप बेसिक अंडरस्टँडिंग गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न नीट वाचता आला पाहिजे, म्हणजे करेक्ट का इनकरेक्ट ते तर वाचायचंच आहे. त्या व्यतिरिक्त हा प्रश्न बघा, द नाउन प्रोनाउन or noun phrase which follows dash verb is called its object. Follows म्हणजे काय, च्या नंतर येणारे, म्हणजे कशा नंतर येणार आहे, व्हर्बच्या नंतर येणारं जे ऑब्जेक्ट असतो याचा अर्थ तो ट्रान्झिटिव्ह व्हर्बचा प्रकार आहे. ट्रान्झिटिव्हमध्ये ॲक्शन पास ओव्हर होते, इंट्रान्झिटिव्हमध्ये होत नाही. म्हणजे जर वाक्यात ऑब्जेक्ट दिलेला आहे कशानंतर, नाउन प्रोनाउन और नाउन फ्रेज ही आपली ऑब्जेक्ट असणार आहे. कशानंतर येतं, फॉलोज अ व्हर्ब. ठीक आहे, व्हर्बला फॉलो करणारी नाउन प्रोनाउन किंवा नाउन फ्रेज ही त्या वाक्यातला ऑब्जेक्ट असते, असं हे वाक्य आहे. सो इंग्लिशमध्ये प्रश्न विचारण्याची जी शब्दरचना आहे त्यात डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे. ठीक आहे, अगदी खूपच डायरेक्ट प्रश्न येत होते आधी, आता मात्र तसं होत नाही. पुढचा प्रश्न बघूयात, वोकॅबलरीचाच आहे.
हा शब्द जो आहे हा डिमिनिटिव्ज वाचायचा की डायमिनिटिव्ज वाचायचा, यावरच आपलं कन्फ्युजन होतं. सोपी गोष्ट लक्षात ठेवा, डाय हा शब्द आपण कधी वापरतो, डायऑक्साईड म्हणजे कार्बन डायऑक्साईड म्हणतो ना आपण, त्यातलं हे 2 गोष्टींसाठी असेल तर डाय उच्चार करायचा. कमी एखादी गोष्ट घटत आहे असं म्हणायचं असेल तर आपण डिमिनिशिंग म्हणतो, बरोबर. मग हे डिमिनिटिव्ज आहे कारण मला याचं स्मॉलर व्हर्जन पाहिजे, डिमिनिशिंग पाहिजे. डिमिनिटिव्ज असा हा शब्द आहे, डायमिनिटिव्ज हा शब्द नाही आहे हा. मग याच पद्धतीने तुम्ही वाचत असताना जर असं काही वेगळं सापडत असेल, करंटशी रिलेटेड पेपरमध्ये वगैरे एखादी गोष्ट येत असेल तर त्याचं थोडंसं अवेअर राहून आजूबाजूच्या परिस्थितीवरती लक्ष देत देत तुम्ही या साध्या साध्या गोष्टी व्होकॅब्युलरीमध्ये इन्क्लूड करू शकता. ठीक आहे, ओके. आता स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, मी तुम्हाला सांगितलं की ग्रामरसाठी पहिल्यांदा तर बेसिक कन्सेप्ट करा. यामध्ये कोणत्या कोणत्या येतील तर सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, प्रेडिकेट हे काय असतं, ठीक आहे. त्यानंतर वाक्यरचना, वाक्यरचनेमध्ये सुद्धा फोकस कशावर करायचा तर ज्या नॉर्मल रेग्युलर वाक्यरचना असतात, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, आणि इथे दुसरं म्हणजे प्रश्न बनवणं खूपच गरजेचं आहे. इंग्लिश ग्रामर आपली जी असेंट बॅच आहे इंग्लिश ग्रामरची, त्यामध्ये मी जे इंग्लिशचे लेक्चर्स, टेन्सचे लेक्चर्स स्पेसिफिकली घेतलेले आहेत, त्यात मी जास्तीत जास्त भर हा वाक्यरचनेवरती दिलेला आहे. अगदी सुरुवातीच्या लेक्चरमध्ये तुमच्या वाक्यरचना पक्क्या होतात. तुम्ही हे बेसिक झाल्यानंतर टेन्सचा अभ्यास करता. इथे तुम्ही 4 प्रकारच्या वाक्यरचना करायच्या आहेत. कोणत्या कोणत्या ते बघा. एक मराठी वाक्य घ्यायचं, एक सिम्पल प्रेझेंट टेन्स घेणार असाल तर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये 4 वाक्य बनवायची, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये 4 वाक्य बनवायची, असे प्रत्येक टेन्सची 16 वाक्य, अशा पद्धतीने 48 वाक्य एका वाक्याला तुम्ही बनवू शकता. या पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ते उपयोगी पडेल. पॉझिटिव्ह वाक्य बनवायचं, निगेटिव्ह वाक्य बनवायचं, व्हर्बल क्वेश्चन बनवायचा आणि त्याचबरोबर WH टाईप क्वेश्चन बनवायचा. ही 4 वाक्य तुम्हाला बेसिक जमली पाहिजेत, म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस एसे रायटिंग वगैरे तुम्ही करता त्यावेळेस पण तुम्हाला खूप खूप मदत होते ह्या गोष्टीची. अख्खी आपली टेन्सची सिरीज जी आहे ती आपण याच पद्धतीने कंडक्ट केलेली आहे. ठीक आहे, पार्ट्स ऑफ स्पीच जे आहेत ते तुम्हाला नंतर करायचे आहेत. यामध्ये सिक्वेन्स जर तुम्ही एकदम पर्टिक्युलर सिक्वेन्स अगदी कुणाला हवा असेल तर त्यांनी पहिल्यांदा नाऊन आणि प्रोनाऊन करायचं आहे. त्यानंतर इथे ॲडजेक्टिव्ह करायचं आहे. नाऊन आणि प्रोनाऊनबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द हा ॲडजेक्टिव्ह असतो, म्हणून आपण ॲडजेक्टिव्हचा अभ्यास करणार आहे. त्यानंतर तुम्ही व्हर्बचा अभ्यास करा आणि मग ॲडव्हर्बचा अभ्यास करा. आता या ठिकाणी ॲडव्हर्ब हा ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब आणि इतर ॲडव्हर्बला क्वालिफाय करतो, म्हणून ह्याचा क्रम आपण नंतर ठेवणार आहे. त्यानंतर तुम्ही कंजंक्शनचा अभ्यास करा. कंजंक्शन नंतर मग तुम्ही प्रिपोजिशनचा अभ्यास केला तरीही चालेल. 7 नंबरला आपण प्रिपोजिशन करूयात आणि 8 नंबरला इंटरजेक्शन. इंटरजेक्शन अगदी 5 मिनिटाचा टॉपिक आहे, त्याच्यामुळे त्यात फार काही अभ्यासण्यासारखं नाही आहे. ठराविक शब्द आहेत ते होतात, ते कुठल्याही सोबत तुम्ही करू शकता. त्यानंतर मग तुम्ही क्लॉज, व्हॉइस, डायरेक्ट, इनडायरेक्ट, सेंटेन्सेसचे टाईप्स, सेंटेन्सेसमध्ये मग तुम्हाला इथे सिंथेसिस पण करायचं आहे, ट्रान्सफॉर्मेशन पण करायचं आहे. ठीक आहे, सिंथेसिस आणि ट्रान्सफॉर्मेशन या दोन्ही गोष्टी एकत्र करायच्या. सिक्वेन्स हा आयडियल आहे, असा केला तरीही चालेल. जे विद्यार्थी अगदी नवीन आहेत त्यांनी प्लीज ही मेथड फॉलो करा. आपले एक विद्यार्थी आहेत ज्यांना ही स्ट्रॅटेजी फॉलो केलेली, महसूल सहाय्यक म्हणून त्यांना पदसुद्धा मिळालेलं आहे. सो त्यांनी ही स्ट्रॅटेजी फॉलो केली होती आणि त्यांनी मला फीडबॅक दिलेला आहे की त्याची मदत होते. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो करू शकता. त्यानंतर मग ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज हा पार्ट येतो, म्हणजेच काय, तुम्हाला प्रॅक्टिस सेट सोडवायचे आहेत. व्होकॅब्युलरीसाठी इथे सगळे टाईप्स डेली करायचे. आज मी इडम्स अँड फ्रेजेस करतो, 4 दिवसांनी मी 1 वर्ड सबस्टिट्यूशन करतो, असं करायचं नाही. आज तुम्ही 20 इडम्स अँड फ्रेजेस केल्या तर तुम्ही इथे 10 फ्रेझल वर्ब करायचे. प्रत्येकी 10 10 10 वाचून घ्यायचं. आपल्याला लिहून काढायचं आहे का? नाही, वाचायला फक्त आपण पटपट पटपट वाचत राहायचं आहे. आणि सिनॉनिम अँटोनिममध्ये एक गंमत अशी असते की तुम्हाला इथले सिनॉनिम्स, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा शब्द घेतला असेल, त्याचे जे सिनॉनिम्स आहेत
त्याचे अँटोनिम्स करण्याची परत वेगळी वेळ येत नाही, कारण तुम्हाला इथे ऑप्शन एलिमिनेशनसाठी एक हिंट मिळून जाते. ठीक आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन्स खूप चांगल्या पद्धतीने करा. आत्तापर्यंत PYQ मध्ये आलेले 2011 पासून पुढचे एकही वन वर्ड सबस्टिट्यूशन चुकू देऊ नका. एकही प्रश्न चुकला नाही पाहिजे. वन वर्ड सबस्टिट्यूशन खूप व्यवस्थित करा. वन वर्ड सबस्टिट्यूशन करत असताना स्पेलिंग करायचे. स्पेलिंगसाठी सुद्धा हेच शब्द रिपीट होण्याचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. ठीक आहे. रोजच्या रोज सगळं झालंच पाहिजे. होमोनिम्स, मग त्याच्यामध्ये आता होमोग्राफ करू का होमोनिम करू का होमोफोन करू असं काही वेगळं विचारत बसू नका. होमोनिम्समध्ये सगळ्या गोष्टी येतात, सगळ्या करायच्या. ठीक आहे. डेली तुमचं टार्गेट हे तुम्ही ठेवा. प्रत्येक गोष्ट ही रोजच्या रोजच झाली पाहिजे. कॉम्प्रिहेन्शनसाठी पहिली गोष्ट रीडिंग स्पीड वाढवा. त्यानंतर रीडिंगचे क्वेश्चन्स असतात जे पहिल्यांदा वाचायचे. त्यानंतर पॅसेज स्किमिंग करायचं. स्किमिंग म्हणजे काय? फास्ट रीडिंग असते. यामध्ये तुम्ही विदाऊट अंडरस्टँडिंग फक्त एक इथे जे प्रश्न वाचलेले आहेत ते शब्द कुठे आहेत त्याचं मार्किंग करून घेता. त्याला आपण स्किमिंग म्हणतो. ठीक आहे. मग आपण फास्ट रीडिंग करायची आहे. यात ॲक्च्युअल पॅसेज वाचायचा. ठीक आहे. त्यानंतर मग क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. गरज पडली तर परत पॅसेजकडे जायचं आणि प्रॅक्टिस करत असताना टाईम बाउंड प्रॅक्टिस करा. आत्ता तुम्हाला ॲव्हरेज साधारण 6 मिनिट लागत असतील. ॲव्हरेज तुम्हाला 6 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत असेल, एक मीडियम लेंथचा पॅसेज असेल तर 6 मिनिटाच्या वर तर चुकूनही लागला नाही पाहिजे. पण तुम्ही तुमचं टार्गेट हे साधारण 4 मिनिटापर्यंत आणायचं आहे. ठीक आहे. मॅक्झिमम 4 मिनिट, त्याच्यावर कॉम्प्रिहेन्शनला वेळ देऊ नका. आता डेली काय करायचं? वोकॅबलरी रोजची 45 मिनिट करायची. इडम्स अँड फ्रेजेस 20 आणि बाकीचे इतर सर्व 10-10-10. ठीक आहे. हे बाकीचं सर्व 10 गोष्टी करायच्या. 45 मिनिट रोजची प्रॅक्टिस झालीच पाहिजे. शब्द वारंवार घोकत राहा, पाठ करत राहा, बोलत राहा. ठीक आहे. त्यानंतर सकाळी जर नवीन शब्द वाचले असतील तर रात्री झोपण्यापूर्वी त्याची एकदा रिव्हिजन करा. रात्री जर शब्द वाचून झोपत असाल तर सकाळी उठल्या उठल्या रिव्हिजन करा. थोड्याशा अंतराने एक साधारण 10-12 तासाच्या गॅप नंतर रिव्हिजन करा. ठीक आहे. ग्रामरच्या बाबतीत 1.5 तास हा रोजचा तुमचा अभ्यास असतो. बरोबर. एक नवीन टॉपिक वाचायचा ज्या विद्यार्थ्यांचं स्पीड जास्त आहे आणि आत्ता जे मुख्य परीक्षेला आहेत 12 जुलैचा, इथे तुम्ही 2 टॉपिक घ्यायचे आहेत. 5 डिसेंबरच्या विद्यार्थ्यांनी 1 टॉपिक प्रत्येकी असा केला तरीही चालणार आहे. यामध्ये इथे मी 45 मिनिटाऐवजी 30 मिनिटच रिव्हिजन करा असं सांगेन, कारण हे जे एक्स्ट्राचे 15 मिनिट आहेत ते गरज पडल्यास आपण कॉम्प्रिहेन्शनसाठी वापरूयात. ठीक आहे. 30 मिनिटामध्ये तुमची रिव्हिजन आणि प्रॅक्टिस क्वेश्चन्स हे पूर्णतः झालेले असले पाहिजेत. कॉम्प्रिहेन्शन रोजचे 10 मिनिट द्यायचे आहेत. यामध्ये तुम्ही 6 मिनिट सॉल्व करणार आणि 4 मिनिट एक्स्ट्रा जर काही शब्द नवीन समजले तर ते शब्द तुमच्या डिक्शनरीमध्ये किंवा तुम्ही जे काही नोट्स बनवत आहात त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करणार आहात. ठीक आहे. इथे तुम्ही वर्ड्ससुद्धा इथे पॅरलली करत आहात. ठीक आहे. त्याचबरोबर 1-2 मिनिटांमध्ये कुठे चुकलं, काय चुकलं, कुठे वाचताना गडबड झाली, प्रश्न का चुकला, वाचताना काय नेमकेपणा अपेक्षित होता, ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ठीक आहे. सो ही छान स्ट्रॅटेजी आहे वोकॅब आणि ह्याच्या सगळ्यासाठी. एक साधारण 20 जूनच्या विद्यार्थ्यांसाठी मी एक प्रॉपर प्लॅन देणार आहे. तुम्ही 21 ते 25 तारखेपर्यंत सगळे पार्ट्स ऑफ स्पीच जे आहेत हे करायचे. ठीक आहे. डेली 2 करा. ठीक आहे. आता जे विद्यार्थी आत्ता मुख्याला आहेत त्यांचं हे ऑलरेडी करून झालेलं असलं पाहिजे. नव्याने करण्यासाठी हे नाही, पण तरीही मी तुम्हाला सांगते की 21 ते 25 जूनपर्यंत करा. जे विद्यार्थी अगदीच मागे राहिलेले असतील त्यांनी ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तरी चालेल. 26 ते 30 तारखेपर्यंत या 5 दिवसांमध्ये क्लॉजेस, व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट आणि व्हॉइस हे तर कंपल्सरी असतंच प्रत्येक पेपरमध्ये, त्याच्यामुळे त्याच्यावरती चांगलं काम करा. त्यानंतर सेंटेन्सेस जे आहेत त्यामध्ये सिंथेसिस वगैरे, सिंथेसिस आणि ट्रान्सफॉर्मेशन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ठीक आहे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट हा टॉपिक सुद्धा तुम्ही इथे केला तरीही चालणार आहे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. ठीक आहे. हे तुम्ही करा. 30 तारखेनंतर मग परत 1 ते 5 तारीख रिव्हिजन फर्स्ट आणि मग 6 ते 10 तारखेपर्यंत रिव्हिजन सेकंड.
इथे 21 तारखेपासूनच तुम्हाला प्रश्न सोडवण्याची तयारी करायची आहे. साधारण एक 3.5 तासाचं मी शेड्यूल दिलं होतं तुम्हाला मगाशी. 3.25-3.5 तासांचं ते शेड्यूल होतं. यामध्ये आपण 45 मिनिट वोकॅबलरी करतो, त्यानंतर 20 मिनिट किंवा 15 मिनिट आपण ती रिव्हिजन करतो, बरोबर. त्यानंतर एक 1.5 तास तुम्ही टॉपिक वाचणार आहात, त्याची रिव्हिजन 30 मिनिटामध्ये होते. 10 मिनिट तुम्ही कॉम्प्रिहेन्शन करणार आहात, त्याची रिव्हिजन नाही करायची आपल्याला, पण जो काही राहिलेला वेळ आहे इतर 15 मिनिटांचा, त्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा कॉम्प्रिहेन्शनचा एखादा पॅसेज सोडवू शकता. हे तुम्हाला रोजच्या रोज करायचं आहे आणि +1 आवर आणखी 60 मिनिट जे आहेत हे तुम्हाला पेपर सोडवण्यासाठी वापरायचे आहेत. यामध्ये तुम्ही 2 पेपर सोडवता. 25 मिनिटातच पेपर सोडवायची प्रॅक्टिस करा. त्यावर तुमचा वेळ जात असेल तर तो कसा कमी करता येईल याच्यासाठी तुम्हाला स्वतःला काम करणं गरजेचं आहे. ठीक आहे. जे विद्यार्थी 5 डिसेंबरसाठी तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी एक प्लॅन देते मी. साधारण 165 दिवस राहत आहेत. आपण अंदाज लावू की 150 दिवस आपल्याला मिळतात. दिवाळी वगैरे किंवा शक्यतो करणं अपेक्षित नाही आहे, पण आपण एक साधारण 150 दिवसांचंच टार्गेट ठेवूयात. इथे तुम्ही 55 ते 60 दिवसांमध्ये ग्रामर व्यवस्थित करायचं आहे. एखादी बॅच करून टाकलीत तरीही चालणार आहे, परफेक्ट करायचं. त्यानंतर इथे पुढचे 20 ते 30 दिवस साधारण रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस क्वेश्चन हे तुम्हाला करायचं आहे. नंतर मग आपल्याकडे जे 70 दिवस राहतात त्यामध्ये तुम्ही इथे जे 30 दिवस आहेत इथे एक रिव्हिजन सेकंड देऊ शकता. त्यानंतर मग इथे 15-15 दिवसाच्या तुमच्या आणखीन 2 रिव्हिजन होतात. ठीक आहे. मिड सप्टेंबर तुम्हाला डेली PYQ प्लस एक्स्ट्रा क्वेश्चन हे सोडवायचे आहेत. हे एक्स्ट्रा क्वेश्चन कॉम्प्रिहेन्सिव्ह सोडवा. इथे अभ्यास करत असताना तुम्हाला टॉपिक वाईज पेपर सोडवायचे आहेत. ठीक आहे. या पद्धतीने 5 डिसेंबरपर्यंत साधारण तुम्ही व्यवस्थित प्लॅन करू शकता. काहीही अडचण असेल तर तुम्ही क्लासच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आपण तुमच्यासाठी कस्टमाइज प्लॅन देऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार किती लागणार आहे, किती गरजेचं आहे. हा जो तुमचा वेळ असेल 5 डिसेंबरची जी तयारी करतायत त्यांनी आत्तापासूनच 2 ते 2.5 तास इंग्लिशला देणं गरजेचं आहे. जशी जशी परीक्षा जवळ येईल तेव्हा तो वेळ वाढवण्यात काहीही अर्थ नाही. वोकॅबलरी ही रोजच्या रोजच करायची आहे. ठीक आहे. पुस्तकांसाठी मी सजेस्ट करेल SP बक्षी किंवा रेनेन मार्टिन वाघचा. अनफॉर्च्युनेटली दोन्ही पुस्तकं इंग्लिश टू इंग्लिशच आहेत. अंडरस्टँडिंगला सोपं पडत नाही. 12 जुलैच्या विद्यार्थ्यांनी आधी जे काही अभ्यासलेलं आहे तेवढंच करा. पुढे अभ्यास करणारे म्हणजे 5 डिसेंबर किंवा 2027साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचलं तर खूप चांगलं होईल. यामध्ये जे प्रॅक्टिस सेट आहेत हे कंपल्सरी सोडवणं कंपल्सरी आहे. खरंच खूप गरजेचं आहे. रेनेन मार्टिनमधले जे प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत ते. पालेनसुरीकडे शक्यतो नका जाऊ. पालेनसुरीमध्ये इतकं डिटेलमध्ये किंवा खूप छान एलॅबरेशन नाही केलेलं त्याचं. म्हणजे अगदी फक्त थोडक्यात रूल्स दिलेले आहेत. रिव्हिजनसाठी ते चालेल, पण त्याच्यामध्ये खूप जास्त डिटेलमध्ये नाही एक्सप्लेनेशन दिलेलं. त्यामुळे तुम्ही शक्यतो रेनेन मार्टिन वापरलं तर चालणार आहे. स्कूल लेवलचं जे हायस्कूल इंग्लिश ग्रामर म्हणून पुस्तक येतं ते रेड कलरचं तुम्ही वापरू शकता. यामध्ये प्रॅक्टिस सेट दिलेले आहेत. त्यातले प्रश्न जशीच्या तशी वाक्य MPSCनी घेतलेली आहेत. त्यामुळे हे पुस्तक खूप छान आहे. PYQ ॲनालिसिससाठी बाजारातलं कुठलंही स्टँडर्ड पुस्तक तुम्ही वापरू शकता. काहीही त्याच्यात अडचण नाही. फक्त जर त्याच्यात काही मिस्टेक्स असतील किंवा काय तर थोडंसं क्रॉस चेक करून घेऊ. चला, तुम्हाला कुणी चुकीचं सांगत नसतं, कोणाचा तसा उद्देश नसतो, पण काही एक मॅन्युअल चुका होतात. सो त्यासाठी तुम्ही थोडंसं क्रॉस चेक करणं गरजेचं आहे का बघा. पुस्तकासोबतच जर तुम्हाला ओरिजिनल प्रॅक्टिस पेपर PYQ मिळत असतील, झेरॉक्सच्या सेंटरमध्ये तुम्ही गेलात तर फक्त इंग्लिशचे सेट दे, ग्रामरचे किंवा फक्त कॉम्प्रिहेन्शनचे पॅसेजेस जर घेतले तसेही तुम्हाला ते देतात सगळे. आपले झेरॉक्स सेंटर पुण्यात भरपूर आहेत. तुम्हाला ते व्यवस्थित अवेलेबल करून देतात. ठीक आहे. वोकॅबलरीसाठी कुठलंही स्टँडर्ड पुस्तक घ्या. आत्तापर्यंत जे करत आलेलं आहात ते करा. नव्याने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ब्लॅक बुक म्हणून एक पुस्तक आहे.
ते वाचा. वर्ड पॉवर वाचण्याची गरज नाही. रेड कलरचं जे मोठं पुस्तक येतं ते लिटरली डिक्शनरीचंच दुसरं रूप आहे. त्यात खूप शब्द आहेत. तेवढं करण्याची गरज वाटत नाही. ब्लॅक बुकमध्ये SSCला आणि CDSला जे आलेले पेपर असतात त्यातले सगळे रिसेंट शब्द येतात आणि इकडचेच प्रश्न MPSCला उचलण्याची पद्धत आहे. त्यामुळे तुम्ही ब्लॅक बुकचा वापर करा. कॉम्प्रिहेन्शनसाठी आत्तापर्यंत MPSCचे झालेल्या सर्व मुख्य परीक्षांचे CSATचे MPSCचे जुने उतारे जे आहेत ते इंग्लिशमधले सोडवा. ठीक आहे, आपल्याकडे इंग्लिशमध्ये उतारे अवेलेबल असतील तर ते तुम्ही सोडवू शकता. मॉक टेस्टमध्ये तर तुमचा कॉम्प्रिहेन्शनचा अभ्यास होतच असतो, बरोबर. त्यांनीही कुठून तरी इकडून असे उचललेलेच असतात, त्याच्यामुळे ती मदत होईल. तुम्हाला इंग्लिश ग्रामरमध्ये व्यवस्थित सगळ्या रूल्सचा बेसिकपासून अभ्यास करायचा असेल तर माझी असेंटची ही जी आपली इंग्लिश ग्रामरची बॅच आहे याच्यासाठी तुम्ही एनरोलमेंट करू शकता. इथे आपल्याला नंबर दिलेले आहेत क्लासचे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही एनरोलमेंट करू शकता. सगळे टॉपिक लिटरली पार्ट्स ऑफ स्पीचपासून ते सगळे टॉपिक प्लस प्रॅक्टिस सेशन जे मी मगाशी सांगितलं की विदाऊट ऑप्शन प्रॅक्टिस करता आली पाहिजे त्या पद्धतीने मी हे अख्खे लेक्चर्स कंडक्ट केलेले आहेत. पालेन्सुरी, रेनन मार्टिन, SP बक्षी ह्या सगळ्या पुस्तकांचा एकत्रितपणे सार घेऊन मग आपली ही बॅच व्यवस्थित तयार झालेली आहे. कंपायलेशन एका ठिकाणी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला निश्चितच याचा खूप फायदा होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर PYQ डिसेक्शन बॅच आहे 21 ते 25. आत्ता जे विद्यार्थी 12 जुलैला आहेत त्यांनी ही जर बॅच घेतली तर तुमचे रूल्स पण कवर होतील आणि पेपरचा एक अँगल कसा असतो आणि अप्रोच कसा असला पाहिजे दोन्ही गोष्टींसाठी तुम्हाला PYQ डिसेक्शन बॅच इंग्लिश ग्रामरची प्रगती सुतार माझी जी बॅच आहे ती तुम्ही घेऊ शकता. आपल्या क्लासच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमची एनरोलमेंट करून टाका. ठीक आहे. इतर इंग्लिशच्या बाबतीत काहीही अडचण आली तरी आय एम देअर टू हेल्प यू. तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे छोट्यातला छोटा डाऊट जरी असेल इंग्लिशचा कसं विचारू काय विचारू एवढं सोपं विचारल्यावर मॅडम काय म्हणतील असा विचार न करता तुम्हाला जर इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर तुमचे डाऊट तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. आज आपण इथेच थांबूयात. नवीन प्लस जुन्या विद्यार्थ्यांसाठी मी थोडंसं मार्गदर्शन केलेलं आहे आज. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुमचे अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. थँक्यू.